हाय, श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ, शुभ गुरुवार. आज वार आहे गुरुवार आणि आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या ताईंचं, दादांचं, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. चला, आज मी घातलेला आहे म्हणजे आधी चालू जुना गाऊन होता तो, कारण काल एवढा भयंकर पाऊस पडत होता. एकही कपडे वाळा नाहीत आमच्या घरात, कायच वाळा नाही. 2 गाऊन असून ते सुद्धा तसेच आहेत. मग आता जुना घातलेला आहे, कारण काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत असला पाऊस पडत होता, भयानक पाऊस पडत होता. खरं छान वाटलं, पाऊस पडला, बरं वाटलं. कारण पाऊस पडायला पाहिजे, अजून धरणं आपली काही फुल्ल झालेली नाहीत. आणि सकाळी एकसारखी जर कामं केला तुम्ही तर पटपट कामं होतात. आज माझं तसं झालेलं आहे बघा. आज माझे कपडे धुवून झालेले आहे, सडा रांगोळी झालेली आहे, देवपूजा काही यांनीच केल्या. देवपूजा त्यांनी केल्यामुळे माझी बाकीची कामं पटपट आवरलेले आहेत. आणि स्वयंपाक, भाजी झालेली आहे, भात झालेला आहे, कणिक मळलेली आहे चपातीची. आता देवाच्या आधी आरती करते, कारण आरती मी रोज करत असते. आता गुरुपौर्णिमा येत आहे, तो त्यामुळे म्हटलं निदान आरती तरी करावी. बाकीच तर काय जमत नाही म्हणजे वेळच मिळत नाही, त्यामुळे ती होतच नाही. मला आरती तरी करूया म्हणून आज तर आरती करते. आधी शॉर्टकट दाखवते आरतीचा, जास्त काय शेअर करत नाही, कारण भरपूर व्हिडिओमध्ये मी माझी आरती शेअर केलेली आहे. श्री गेलेला आहे तासाला. हातातला एक असा ट्रायपॉड घ्यायला पाहिजे, म्हणजे असं लांब करून बोललं की बरं पडतं. सारखं हात दुखतं ते असं धरून मोबाईल. हा ट्रायपॉड असला की नुसता असा धरला तरी पण चालतो, पण घ्यायला पाहिजे. जास्त काय महाग नसतो तो, पण आणायचं लक्षात राहत नाही. आता इथं जो ट्रायपॉड होता तो खराब झाला म्हणजे जे मोबाईल अडकवायचं असतं तेच त्याचं खराब झालं आहे. ते दादा म्हणलेले की घेऊन या, तुम्हाला ते रिपेअर करून देतो. पण कोल्हापूरला आम्ही सारखं जातो, पण ते न्यायचंच लक्षात राहत नाही. घेऊन जायला पाहिजे खरं म्हणजे तो मोबाईल इथं असला की कसं स्वयंपाक करताना रेसिपी वगैरे शूट करायला बरं पडतं. एकदा लावल्याने वरनं खाली बदनं पडला, म्हणजे बरोबर कढईतच पडत होता भाजीत, तरी वाचला साईडला पडला. भाजीत पडला असता तर मग काय झालं, मग त्याचं कल्याणच होतं. त्यामुळं काय मोबाईल गेला असता तो कामात, तरी कुठंतरी महाराजांची कृपा म्हणायची, साईडला पडला. चला, गुरुपौर्णिमेनिमित्त भरपूर अशा सेवा करा. ज्यांना काय नाही जमत त्यांनी नामस्मरण तरी करा कारण नामस्मरणातच सगळ्यात जास्त. काहीही नाही, वाचन नाही जमलं तर राहून दे, जिथं काम करताय. असं काही नाही की देवाऱ्यासमोरच बसून करायला पाहिजे. धुणं धुताना, भांडी घासताना, स्वयंपाक करताना, तुम्ही कुठं सर्व्हिसला असाल तर तिथं सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता. असं काही नाही. लक्षात ठेवा, महाराजांनी असं काय म्हणाय नाही की म्हणजे स्वयंपाक करू नको, धुणं धुवू नको, भांडी घासू नको, किंवा कामाला जाऊ नको, नुसतं माझ्यासमोर बस, माझं वाच किंवा माझं नामस्मरण कर, असं काय महाराजांनी सांगाय नाही. महाराजांनी प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करा. आणि महाराजांना काय आवडतं माहिती आहे काय? आपण म्हणजे कर्म आपलं करत राहिलं पाहिजे, ते खूप आवडतं. कर्म करत आपण त्यांची सेवा केली तर ती सेवा लगेच फळाला येते, लक्षात ठेवा. आणि कर्म चांगलं करायचं, मेन म्हणजे आपलं कर्म हे चांगलं पाहिजे. नाहीतर कसं होतंय मग, ती केलेली सेवा आपली म्हणजे ह्याला येत नाही, फळाला येत नाही. इकडं वाचायचं, तिकडं काय वाटेल ते बोलायचं, असलं काही चालत नाही. त्यामुळं आपण हे करत असताना, सेवा करत असताना आपलं कर्म, आपली कामं, मेन म्हणजे आपल्या घरातली कामं सगळी व्यवस्थित, परत नवऱ्याचा जो डबा असेल तो व्यवस्थित, परत तुम्ही जर कुठं सर्व्हिसला जात असाल तर ते सगळं व्यवस्थित करून मग तुम्ही सेवा करा. भले तुम्ही 4 वेळा जरी महाराजांचं नाव घेतला तरीसुद्धा चालतं, पण काही ना काहीतरी करायचं. कारण नुसतं काम करून उपयोग नाही बघा. आपण आपल्या कामाला देवाची सुद्धा साथ लागते. देवाची साथ असली तरच आपलं ते काम म्हणजे हे होतं, फळाला येतं आणि त्यात यश पण आपल्याला मिळतं. चला, चपात्या करून घेते, देवाची आरती करते, कारण मला 9:30ला श्रीचा डबा द्यायचा. 9 वाजलेले आहेत आता, बरोबर 9 वाजलेले आहेत. चपात्या आरती करून चपात्या करायला बरोबर 9:30 वाजतात. आणि तो 9:45ला म्हणजे जातो, कारण की 10ला म्हणजे त्याचा तास चालू होतो. त्यामुळं तो 10ला म्हणजे 9:45ला म्हणजे जाणार. मग आल्यावर जरासं एखादी चपाती खा म्हणते मी त्याला, खाऊन जायला त्याला वेळ होतो. त्यामुळे चपात्या करून ठेवलेल्या असल्या की कसं, शक्यतो आता मॅगी बिगी बंद केल्या मी त्याला, कारण सारखं ते मॅगी हे ते सारखं देऊन पण मुलांना उपयोग नाही बघा. मॅगी पण म्हणतो आपण सारखं, कधी तर असं ठीक आहे, सारखं काय उपयोग नाही.
मिक्स सगळं कडधान्य धान्य जे आहे ते दळून ठेवायला पाहिजे, म्हणजे थालीपीठं वगैरे करायला पण बरं पडतं. तेवढंच आपलं पोरांपुरतं काहीतरी करून द्यायला येतं. खरं तसं दळून ठेवलं जरा बरं असतं. जरा चकल्या वगैरे पण करून ठेवायचं म्हणाले, तर बघूया कधी कधी कसं कसं काय काय होतं ते. चकल्या पण केल्या की कसं होते आधीमध्ये खायला, शाळेत आले की खायला सुद्धा बरं पडतं. यांनी गेलेले दुकानात, यांच्या आता इकडं चालू आहे. दुकानात गेल्यात, देवपूजा आज त्यांनी केल्या. मी काहीही मदत केली नाही, कारण वेळच मिळत नाही मदत करायला. मी 1-10 मिनटं मदत केली तर चालते, पण वेळच मिळत नाही. त्यांच्या संग देवपूजेला बसेल तर मग इकडलं राहतं. त्यांना म्हटलं त्यापेक्षा तुम्ही देवपूजा करा, मी बाकीचं सगळं आवडते. त्यांची देवपूजा होसपर्यंत माझी भात झाला, भाजी झाली, परत चपातीचं पीठ मळलं, कपडे सगळे धुवून झाले, सडा रांगोळी झाली. मग ही कामं सगळी तटतात देवपूजेला बसली. म्हणून म्हटलं तुम्ही करा, म्हणजे मला 9:30-9:45 झालं तुमच्यासोबत यायला. बरं चला आरती करते, खूप वेळ होतो. धामा सचित सुख घन धामा, गुरु साक्षात परब्रह्म, अखिल व्यापुनी उरलासी, ओंकारे तुझ सत ओळखती, दीप्ती रूपससी गायत्री, अनंत नारायण यदुपती, जन उद्धरती या नामे, जागृत होई आत्मा नर ब्रह्महरता, जनसुयात्मज भूता, मदन मनोहर ध्यान दिगंबर, शमवी मम चित्ता, चरणी पादुका कटी मेखला, जटा मुकुट माथा. चला अशा पद्धतीने माझी आरती वगैरे झालेली आहे. आणि आजची देवपूजा थोडक्यात दाखवते. गजरे आणलेले मी देवांसाठी कोल्हापुरातून, पण घालायचंच लक्षात नाही. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपण गजरे घालाय नाहीत. मग मी नंतर देवांना गजरे घातले. आणि आत्ता बघा देव कसे दिसत आहेत. गजरे फुलं असले की देवांना म्हणजे त्यांचं रूप काय बघण्यासारखंच होतं. आणि आज गुरुवार असल्यामुळे मी महाराजांना सुद्धा गजरा घातलेला आहे. दुपारचे वाजलेले आहेत 2:30 आणि जेवलेले मी सकाळी येताना दुकानातून घरातून जेवूनच आलेले. सकाळी आले मी थोडंसं, एक चपाती थोडा भात खाऊन आलेले. त्याच्यावर काय परत जेवले नाही, कारण की एकदा जेवलं की पोट फुललं होतं बघा. सारखं सारखं जेवायची मला काही सवय नाही आहे. त्यामुळे सकाळी एकदा जेवले. आणि सकाळी मला आज का कुणास ठाऊक पोटात असं कालवल्याने व्हायचं, त्यामुळे म्हटलं जेवूया. आणि ज्यावेळी भूक लागलेली असते त्यावेळी खाल्लेलं बरं असतं. खाल्ले आणि मग दुकानात आले, एक टॉप शिवला, परत गेले. आणि यांना त्यांनी वाढलं, त्यांनी जरा झोपलीत 1 तासभर आणि आता गेलेत मला सोडून कामाला. तर आजचा विषय काय माहिती आहे का, की साड्या आपण कसल्या घेतल्या पाहिजेत, म्हणजे कशा पद्धतीच्या घेतल्या पाहिजेत. कसं असतं बघा, वयोमानानुसार आपल्याला म्हणजे एक एक गोष्टी नको वाटतात. एक गोष्टी म्हणजे आता बघा जास्त असं मला तर असं वाटतं की जास्त जड साडी असेल किंवा टोचणारी असेल तर असं नेसायला नको वाटतं. तर मग आपण कसल्या साड्या घेतल्या पाहिजेत. आता ही साडी मला खूप आवडते बघा, कारण कॉटन आहे, अजिबात टोचत नाही आणि एकदम अशी अंगाबरोबर व्यवस्थित बसते. आणि ज्यावेळी मी घ्यायला गेले त्यावेळी ह्याने मला म्हणत होते की कशाला ती साडी घ्यायला, जर तर चांगलं आहे काय. घेतल्यावर बहीणसुद्धा म्हटली अशी चुरगळ्यावाने दिसते साडी, पण ती साडीच म्हणजे त्याचं सूतच तसं आहे. पण साडी नेसल्यावर एकदम आपल्याला समाधान. आणि आता फुल्ल मी इथंपर्यंत खोपऱ्यापर्यंत ब्लाऊज शिवलेलं आहे याचं, तर तरीसुद्धा मला याचा काही त्रास होत नाही बघा या ब्लाऊजचा सुद्धा, म्हणजे अगदी कम्फर्टेबल वाटतं. त्यामुळं अशा साड्या छान वाटतात, हलकी फुलकी पण. आणि उन्हाळ्यात आपल्याला गरम पण होत नाही आणि पावसाळ्यात सुद्धा थंडी वाजत नाही किंवा हिवाळ्यात पण थंडी वाजत नाही. म्हणजे कॉटन असल्यामुळं थंडी पण वाजणार नाही, उकडणार पण नाही. त्यामुळे अशा साड्यासुद्धा खूप छान वाटतात. आणि सिल्कच्या साड्या पण चांगल्या वाटतात, म्हणजे दिसायला एकदम रिच वाटतात सिल्कच्या साड्या. पण ह्याची इटालियन सिल्क वगैरे असतं बघा, तशा साड्या पाहिजेत. म्हणजे ते सिल्क एकदम छान असतं आणि म्हणजे ते दिसायला सुद्धा खूप छान दिसतं. तशा साड्यासुद्धा डेली यूजला लवकर खराब पण होत नाहीत किंवा इस्त्री वगैरे लागत नाही त्याला, त्यामुळे त्या साड्यासुद्धा खूप चांगल्या असतात. पण सिल्कचं कापड कसं होतं, उन्हाळ्यात चालत नाही बघा. उन्हाळ्यात कसं ते गरम होतं, त्यात लय उकडते. आणि ब्लाऊजमध्ये तर त्या खूप असं म्हणजे गरम होते. त्यामुळे उन्हाळ्यात सिल्कच्या साड्या काय उपयोगाच्या नाही. थंडी दिवसात पावसाळ्यात तुम्ही त्या वापरू शकता. त्यामुळे मला सगळ्यात बेस्ट कॉटनच्या साड्या वाटतं. आणि आता भरपूर छान छान अशा कॉटनच्या साड्यासुद्धा आलेल्या आहेत. मी तर केवढ्या म्हणजे ऑनलाईन पण बघितल्या आणि आम्ही जिथं साड्या घेतो तिथं पण बघितल्या. खूप छान आहेत आणि किंमत पण एवढी नाही आहे. आता ही साडी फक्त 650 रुपयाची आहे.
पण म्हणजे नेसलं की समाधान, मेन म्हणजे आपलं ते महत्त्वाचं आहे बघा. आपण चांगल्या दिसतो म्हणून अशा पार्टीवेअर साड्या पण घेतो आपण, पण त्या साड्यासुद्धा पार्टीवेअर साड्यांचं पण कसं असतं, सूत एकदम ट्रान्सफर असतं आणि मग ते व्यवस्थित जर आपल्या म्हणजे प्लेटा वगैरे पडल्या नाही तर ते असं पोट वगैरे दिसतं, मग ते चांगलं वाटत नाही. त्यामुळे पार्टीवेअर साड्या पण मला काही जास्त आवडत नाही. त्याच्यावरच्या ज्या टिकल्या विकल्या असं म्हणजे जास्त चकचक चकचक करतं, त्यामुळे ते तसले जास्त आवडतच नाहीत. माझ्या एवढ्या साड्यात तुम्हाला एकही पार्टीवेअर साडी दिसणार नाही. हां, अशा एम्ब्रॉयडरी केलेल्या त्या साड्या असतील माझ्या, पण तसल्या टिकली वर्क हे त्या असल्या साड्या शक्यतो नाही आहेत. हां, सिरोस्की वर्क वगैरे असतं, पण टिकलीवरच्या साड्या माझ्याकडे काय जास्त झॅकपॅक अशा काय साड्या नाही आहेत. नाही तर एक एक कलर असा लाल चॉकलेटी असतो आणि त्याच्यावर अशा सगळ्या टिकली वर्क साड्या असतात, अशा मला अजिबात साड्या आवडत नाहीत. आणि ह्याला पण बघा, आपल्या पारंपरिक साड्या खूप छान वाटतात, म्हणजे कार्यक्रम असणे लग्नाला वगैरे. पण आता पैठणी म्हणा, पैठणीमध्ये पण आता सूत एकदम मऊ सूतामध्ये खूप छान साड्या आलेल्या आहेत. आणि अशा काय म्हणजे आधी कशा खूप जाड सूत असायचं, फुगत्याला असायचं आणि ते टोचायचं इथनं, ते ब्लाऊज असं बघा इथनं असं टोचायचंच ते ब्लाऊज घातले की. आणि ते उन्हाळ्यात तर अक्षरशः लग्न वगैरे असलं मे महिन्यात तर अजिबात त्या साड्या म्हणजे नेसू वाटायच्या नाहीत. आत्ता तशा नाहीत, एकदम हलक्या फुलक्या आणि चांगल्या आलेल्या आहेत. आणि म्हणजे हे ज्या पण आलेल्या आहेत बघा, आता साध्याच असतात पण त्याला काट असे का नाही काटापदरासारखे असतात, त्यामुळे त्या साड्यासुद्धा तुम्हाला म्हणजे लग्न समारंभामध्ये किंवा ह्याला आपल्या आता गौरी गणपतीत म्हणा नेसला तरी चालतं. तशा साड्या पण छान वाटतात बघा, म्हणजे काठपदर घेण्यापेक्षा. काठपदर पण छान आलेले आहेत आता साड्या आणि स्वस्त पण आहेत, एवढ्या काय म्हणजे महाग नाहीत. आधी खूप म्हणजे साड्या त्या महाग असायच्या, आता साड्या स्वस्त झालेल्या आहेत आणि चांगल्या पण आहेत. आणि आत्ता मला तर वाटते की ज्या मध्यम वयाच्या लेडीज आहेत त्यांना तर म्हणजे याच्या साड्या छान वाटतात, सिल्कच्या पण छान वाटतात आणि कॉटनच्या पण छान वाटतात साड्या. खरं नेसण्याची पद्धत पण आपली कशी असेल त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. एक एक जण कसं करतात, घोट्याच्यावर साडी नेसतात, ती साडी अजिबात चांगली वाटत नाही, म्हणजे असं लुंगी नेसल्यावाने ती साडी वाटते. आणि एक एक जण पाकच खाली सोडतात, ते रस्त्यानं सगळं लोटत असं जात असतं, तर ती पण साडी चांगली वाटत नाही. पूर्ण अशी लोटत जातेली पण चांगली वाटत नाही आणि पूर्ण अशी वर साडी पण चांगली वाटत नाही. त्यामुळे मध्यम अशी व्यवस्थित साडी नेसली पाहिजे. आणि एक एक जण तर काय वेगळीच साडी नेसतात की अशी पुढं पाक पडलेली असते पिन, ती व्यवस्थित बसलेलीच नसते. म्हणजे ब्लाऊज त्यांचं ढिल्ला असतं, लूज असतं ब्लाऊज लूज असले की साडीची पिन व्यवस्थित बसत नाही. आणि साडीवर ब्लाऊज व्यवस्थित असला तर साडी चांगली वाटते, नाहीतर काय मग ते बरोबर वाटत नाही. ब्लाऊज पण जिथल्या तिथं बसलं तर साडी नेसल्यावर छान दिसते. तर चला, माझं तर असं मत आहे की शक्यतो कॉटनच्या साड्या चांगल्या. मी 100पैकी 100 गुण कॉटनच्या साडीलाच देणार, कारण मला त्या साड्या बऱ्या वाटतात. तर शक्यतो मी तर इथनं पुढं कॉटनच्या जास्त साड्या घेणार आहे. त्या साड्यांना मात्र धुताना थोडी काळजी घ्यावी लागते की जे आपण वॉशिंग पावडरमध्ये घालतो तर त्यात घालून वगैरे चालत नाही, कलर जातो साड्यांचा. त्यामुळं धुताना त्या सॉफ्टमध्येच धुवाव्या लागतात. असं भिजत ठेवा, आपण आता वॉशिंग पावडरमध्ये घालून भिजत ठेवतो कपडे, तर तशा भिजत वगैरे ठेवून चालत नाहीत. त्यांना तेवढंच धुवून व्यवस्थित वाळवून, एक एक साड्याने इस्त्रीसुद्धा लागते कॉटनच्या साड्यांना. पण मी तसल्या साड्या घेतच नाही कॉटनच्या की ज्याला इस्त्री लागेल, कारण की इस्त्री करायला वेळ नसतो. एकही साडीला मी इस्त्री करत नाही बघा, काही नाही, किती पण भारीतले असून दे आणि काही असून दे, कारण वेळच नसतो तर इस्त्री कुठनं करणार, असं होतं. चला, आजचा माझा विषय तुम्हाला कसा वाटला, काय वाटला ते सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि हाईप करत जावा. चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.